मुलांनो, आपण आज इतके भाग्यशाली आहोत. आपण पहिल्यांदा पाहिलं आपल्याकडे 2 महान विभूती आहेत. आत्ताच थोड्या वेळात चित्राताईंचं आगमन झालेलं आहे. चित्राताई या आमच्या ज्येष्ठ आशाताईंच्या भगिनी आहेत आणि त्याही उच्च सुशिक्षित आहेत. त्यांनी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन याच्यामध्ये अकाउंट सेक्शनला काम केलेलं आहे आणि एज्युकेशन कसं घ्यावं, एज्युकेशन काय असतं हे त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे. तर आज तुमचं भाग्य आहे, त्यांच्याकडून पण आपल्याला 4 शब्द आपल्या भवितव्यासाठी ऐकायला मिळतील. तर मी चित्राताईंना विनंती करतो, आमच्या मुलांना 4 शब्दाने त्यांचं भाग्य उजळावं अशी अपेक्षा आहे. सगळ्या पहिलं मी भाऊंना नमस्कार करते, जगदीश भाऊंना नमस्कार करते की त्यांनी जे आपल्यासाठी जे कार्य केले. माई बाल सदन संस्था ते खूप म्हणजे तुम्हाला आता वाटेल की अशी सदनं खूप आहेत, असे मुलांना शिकवणाऱ्या खूप संस्था आहेत. पण ह्या संस्थेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते जे चालवतात ते स्वतः किती लक्ष येऊन त्याच्यामध्ये लक्ष घालतात हे तुम्ही जर बघितलं. आता तुम्ही लहान नाहीत, तुम्हाला कळणार नाही, पण ते स्वतः घराचं सांभाळून, स्वतःचं घर सांभाळून हे सगळं तुमच्यासाठी, मुलांसाठी करतात. तुम्हाला रोज खेळायला देतात, शिकवतात, अभ्यास घेतात, निरनिराळ्या लोकांची लेक्चर्स ऐकवतात, तुम्हाला प्रत्येक सणाचा आनंद देतात. आज मी तुमचं होळी खेळण्याचं बघितलं, मला स्वतःला पण माझं खूप लहानपण आठवलं आणि खूप मज्जा वाटली. आता मला सांगा, आई वडील आपल्या मुलांना घरी सगळं देतात, खाणं पिणं शिक्षण सगळं मिळतं. पण अशी जी तुम्ही एकमेकांबद्दल, मुलांबद्दल तुम्ही एकमेकांबरोबर जे खेळताना तुम्हाला आई किंवा वडील म्हणणार चल रे घरी, पण इथे तुम्हाला सगळ्याचं स्वातंत्र्य आहे. जेवण खाण अभ्यास हे सगळ्याच आई वडिलांना मिळतं. पण हे जे स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्याचं, आणि ते स्वतः जे जगदीश भाऊ स्वतः लक्ष घालून स्वतःच्या मुलांच्यावर सुद्धा त्यांनी एवढं प्रेम केलं नसेल एवढं तुमच्यावर प्रेम करून ते तुमच्यासाठी करतात. ह्याच्यासारखे भाग्यवान तुम्ही कोणीही नाही. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की आपण ह्याची जाणीव ठेवून आपण ह्यांच्याकडनं हे सगळं शिकून खूप मोठं व्हायचं आहे. आणि तुम्ही मोठ्या झाल्यावर तुमच्या पुढच्या पिढीला पण तुम्ही हे सगळं सांगायचं आहे की बाबा आम्ही कसे खेळलो, आम्ही कसा अभ्यास केला, आम्हाला ही शिस्त कशामुळे लागली, आणि ही शिस्त तुम्हाला लागली ह्याचे तुम्हाला जरी आता असं वाटलं असेल की ही आम्हाला शिस्त आहे, तरी तुम्हाला मोठं झाल्याचा खूप उपयोग होणार आहे. आज जे जगदीश भाऊ तुम्हाला सांगतायत, इतके सांगणारा संस्कारी माणूस आणि स्वतः मेहनत घेणारी असा कुठल्याही संस्थेत तुम्हाला माणूस मिळणार नाही. अशी ठेवलेली माणसं पुष्कळ असतात, पण स्वतः संस्थेचा मालक आणि ज्यांनी संस्था उघडली ते स्वतःहून रोज लक्ष देऊन स्वतः हे सगळं करतात. ह्याच्यासारखा त्यांचा मोठेपणा नाही आणि तुम्ही त्यांच्याकडे शिकता, हे पण आम्हाला खूप आनंदाचं आहे. तर असाच तुम्ही सगळ्यांना आनंद द्या आणि त्यांना पण आनंद द्या. ह्याच्याहून मोठी संस्थाही होईल अशी मी परमेश्वराकडे विनंती करते की अपेक्षा करते. आमच्या मुलांना आमच्या ताई लोकांनी एवढं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या या बालसदनच्या सगळ्या मुलांतर्फे आम्ही आपले आभार मानतो. धन्यवाद.